हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर मुली गेलेल्या आहे स्कूलमध्ये, आदितीचे बाबा गेलेले ऑफिसमध्ये आणि आता चालू झालं आहे माझं सकाळचं काम. आज बघितलं तर ऊन चांगलं होतं, डोळ्यांनी चांगलं दिसत होतं. वेदर मी बघितला नाही आणि तसेच कपडे लावून दिले मशीनला. मशीन वगैरे होईपर्यंत बाकीचे जे काम आहे ते सर्व आवरून घेतले आणि मशीन झाल्यानंतर बघितलं तर बाहेर थोडं आभाळ आलेलं होतं. म्हटलं काय करावं, इथं टाकावं का केलरमध्ये न्यावं, कारण आमच्या तळघरामध्ये पण कपडे सुकवण्यासाठी जागा आहे. पण उन्हामध्ये जे कपडे सुकता आणि हात लावल्यानंतर जो कडकडीतपणा कपड्यांना जाणवतो तो काही वेगळाच असतो. तर थोडी ढग होती, म्हटलं काही वेळाने ऊन येईल, थंडगार वातावरण झालेलं होतं, थंडी पण वाजत होती. तरी पण म्हटलं चला आपण इथं सुकूया. कपडे नाही सुकले तर मग नंतर खाली तळघरामध्ये घेऊन जाऊया. तर आता इथं सर्व कपडे मी आधीच थोडे ड्राय केलेले आहे मशीनमध्ये आणि बाकीचे ते सुकवून घेते आणि बघते नाही सुकले तर मग खाली घेऊन जाते. आणि हवा पण खूप होती, कपडे इकडे तिकडे उडत होते. जे हलके हलके कपडे ते खाली पडत होते. पण जर मी चिमटे लावून घेतले आणि इथंच सुकायला ठेवले तर थोड्या वेळाने ऊन पडत होतं, ऊन सावली असं चालू होतं, त्याने कपडे सुकून जातील. कपडे सुकायला टाकले आणि इथं बेडरूममध्ये येऊन बघितलं तर जो रोजचं आपलं क्रीम वगैरे ठेवण्याचे स्टँड होतं ते पूर्ण मेच झालेलं होतं. आणि अदितीनं मोस्टली तिची तयारी करते, आंघोळ तिची करते आणि तयारी पण तिची करते. ड्रॉवरमध्ये सर्व त्यांचे कपडे ठेवून दिलेले आहे मी आणि नाव लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी ती तिचं स्वतः करते, कारण सकाळी मी डबे बनवण्यामध्ये बिझी असते आणि तिला पण लवकर जावं लागते. तर इथं ती तिच्या हाताने घेते. आता लहान मुलांचं कसं घेतलं काही इकडे जागच्या वस्तू जागी ठेवत नाही, इकडे तिकडे फेकत राहतात. तर हे म्हटलं सर्व आवरून घ्यावं. रोजचा एक कोपरा तरी घरातला आवरला तरी घर सर्व छान असं मस्त नीटनेटकं राहते आणि दिसते पण, आणि आपल्याला पण छान प्रसन्न वाटते. तर मी फक्त वरचं स्टँड आवरून घेणार, ज्या क्रीम तेल वगैरे सर्व तेलाने चिकटपणा होतो ते सर्व मी पुसून घेणार आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आवरून घेणार. नंतर 8 दिवसांनी परत जसंचं तसं होते, पण आवरल्यानंतर छान वस्तू राहतात आणि मुलींना पण दिसतं की हां इथं आवरलेलं, आपण इथली वस्तू इथंच ठेवायला पाहिजे. तर चला मग आता सर्व आवरून घेते आणि मग आहेच बाकीचे कामं. तर हे बघा, कारले आणली होती मी आपल्या इंडियन शॉपमधून आणि त्यातले 2 कारले मी जाणून पिकू दिले होते. असे बाहेर काढून ठेवले होते 2 कारले. तर 2 कारल्याच्या अशा छान अशा लाल लाल कलरच्या बिया आहे निघाल्या आहे. आणि जी हिरवी कारली होती जी भाजीसाठी वापरली होती त्यांच्या थोड्याशा पांढऱ्या आहे बिया. आणि अशा दाबून जर बघितल्या तर असं वाटतं ते हेल्दी नाही आहे, लगेच फुटून जातात. आणि त्यातल्या मी अशा काही हेल्दी अशा बिया काढून घेतल्या मस्त पक्क्यावाल्या, ज्या दाबल्यानंतर थोड्या पक्क्या वाटतात. तर असंच मी बी तयार करत असते. जो आपला भाजीपाला मिळतो इंडियन शॉपमध्ये त्याच्या अशा बिया तयार करत राहते. तर मी दाखवते मी तुम्हाला उन्हाळ्याची काय काय तयारी करून ठेवली आहे. तर मी जास्ती म्हणजे फेब्रुवारी ते या मार्च महिन्यामध्ये असं घरामध्ये लावून ठेवते. आणि जसं जसं वातावरण बाहेर चांगलं व्हायला लागते, ऊन पडते, थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात होते. पाऊस इथं चालू होतो तसा एप्रिलपासूनच. तर त्यावेळेस मग बाहेर लावते. तर मी काय काय तयारी करून ठेवली आहे ते तुम्हाला दाखवते. आता ह्या 4-5 बिया काढून घेतलेल्या आहे मी. 7-8 बिया आहे ह्या काढून घेतल्या, ह्या लावते. यातल्या 2-3 आल्या तरी खूप आहे. आणि आणखी काय काय लावलेले आहे ते तुम्हाला दाखवते. बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, इथं मी पुदिना लावलेला आहे आणि हा आपला गवती चहा आहे. तो खूप छान मस्त झालेला आहे, हा पण वाढत आहे. आणि इथं बघा भरपूर मी बिया लावलेल्या आहे. असे छोटे छोटे ना मिळतात, डब्बे मिळतात असे बाहेर. बघा इकडे ऊन आहे
तर असे छोटे छोटे मिळतात आपल्याला मार्केटमध्ये. त्याच्यानंतर त्यामध्ये अशी माती टाकून घ्यायची आणि असं बी पेरून घ्यायचं. तर यामध्ये मी थोडा एक दोडका पेरलेला आहे. त्याच्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहे. मिरच्या इथं निघलेल्या आहे काही काही, आणि खूप सारे असे वेगवेगळ्या बिया मी पेरलेले आहे. त्याच्यानंतर काकडीचे ज्या बिया आहेत त्या पण यामध्ये लावलेल्या, खूप साऱ्या बिया लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, दोडकं गिलकं. तर तुम्ही बघू शकता इथं निघत पण आहे, माग छोटासा कोंब दिसतो. इथं मिरच्या निघालेल्या, आतमधून कोंब निघत आहे आणखी ना. मला समजत नाही आहे काय पेरले. आपल्या अन्वीच्या किंडरगार्टनमध्ये हे असं पेरायला लावलं होतं. बघा, एका ग्लासवरती असं नाव टाकलेलं आहे. मुलं ज्यांचा ग्लास आहे त्याचं नाव टाकलेलं असते, आणि त्यात काहीतरी बी पेरलेली होती तिने. हा तर एकदम हरभऱ्यासारखं दिसते, पण जेव्हा मी चोरून बघितलं आणि वास घेऊन बघितलं तर हरभरा काही वाटत नाही, समजत नाही काय आहे. आणि अन्वीला सांगितलं होतं की त्याला पाणी टाकायचं. माझी अन्वी रोज त्याला भरपूर पाणी टाकते. आणि हे आहे जास्वंदाचं झाड. मागच्या वर्षी खूप फुलं आले होते. मी एक चूक केली, मी पूर्ण हिवाळा त्याला घरामध्ये ठेवलं होतं, आणि मला असं वाटलं ऊन आहे चांगलं, तर मी त्याला बाहेर ठेवलं. तर मे बी रात्री थंडी खूप पडते, तर रात्रीच्या थंडीमुळे ना हे पानं असे खूप खराब झाले. तर आता मी परत त्याला आतमध्ये आणलं घरामध्ये, तर त्याला छान असे कोवळे कोवळे पानं आले परत. हे पानं मला वाटते गळून जातील आणि नवीन पानं येतील. यामध्ये पण मला माती टाकायची आहे, खूप कमी माती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तुळस पण खूप छान मस्त निघालेली आहे, आणि खूप मस्त हेल्दी दिसत आहे. आणि इथं पण मी मिरचीच्या खूप साऱ्या बिया टाकलेल्या होत्या, तर हळूहळू सगळ्या बिया निघत आहे. बघा, सर्व मस्त बिया निघत आहे. यामध्ये पण टाकलेला आहे. हा मनी प्लॅन्ट आहे, खूप छान असा मस्त वाढत आहे घरामध्ये मनी प्लॅन्ट. आणि यामध्ये पण मला थोडी माती टाकायची आहे, माती चेंज करायची. इथं टोमॅटोचं पण निघालेलं बघा. आणि इथं हळद पेरलेली आहे. तर इथं दिसतो का तुम्हाला छोटासा हळदीचा इथं कोंब आहे, आणि इथं एक कोंब आहे बघा. हा इथं कोंब आहे. असे 2 पेरलेले आहे मी. तर ही हळद ना मी मातीमध्ये पेरली होती, आणि सेम एकाच दिवशी ही मातीत पेरलेली होती. मला बघायचं होतं कोणत्या याला कोंब लवकर येतो. आणि ही हळद आहे ना, मी ओली हळद आणली होती मार्केटमधून, इथं मिळते. तर ओली हळद मी हे पाण्यामध्ये ठेवली होती आणि ही मातीत ठेवली होती. तर मातीची निघून आली, आणि थोडी निघून आली आता. आणि ही जी पाण्यात ठेवलेली होती ना, ही पाण्यात होती तेव्हा हिला कोंब नव्हता, पण मातीत जशी लावली ना मी, तसं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीला छान असा छोटासा कोंब आला. तर दोन्ही पण छान निघालेले आहे. आणि इथं अद्रक, हे बघा अद्रक, छान अद्रक लवकर निघून आलं. तर असे 2 मी अद्रकचे कोंब पेरले होते. आपल्या अद्रकला जसे कोंब येतात ना, ते पेरून द्यायचे. तर मस्त अद्रकचं इथं मस्त एक छान वाढलेलं आहे, आणि दुसरं पण इथं निघालेलं आहे छोटंसं. इथं आणखी एक पेरलेलं आहे. आणि आता ह्या ज्या बिया आहे ह्या मी पेरते का. असे डबे मिळतात छोटे छोटे, आणि हे आपले इझी कापून आपण मग नंतर आपलं जे रोपटं आहे ते आपण बिया पण लावू शकतो. तर यामध्ये आता मी हे कारल्याच्या 2 याच्यामध्ये 4 बिया पेरते. तर बघा, या डब्यामध्ये मी अशी माती भरलेली आहे, आता भरून आणली माती होती, आणि ह्या बिया मी आता यामध्ये पेरते. मी असं ऐकलं आहे की कारल्याच्या ज्या बिया आहेत त्या खूप उशीर लागतो त्यांना निघायला. आता बघू आपण किती टाईम लागतो. जे भुलाबाईंचे आमचे गाणे होते त्यामध्ये मी ऐकलं होतं की बिया निघायला टाईम लागतो म्हणून. कारण की इकडे पण बाहेर वेल आला, म्हणजे यामध्ये लवकर आला तरी बाहेर मी जास्त लवकर लावू शकत नाही थंडीमुळे झाडं मरून जातात, राहत नाही. आणि घरामध्ये एवढे जास्त आपण सांभाळू पण शकत नाही. कुठं झाडं लावणार घरामध्ये. इथे असं मस्त पेरून घेतलेले आहे. आता यांना थोडं पाणी टाकते, आणि यांना आता खिडकीमध्ये ठेवते, म्हणजे त्यांना ऊन पण मिळेल आणि ऊब पण मिळेल. बघा, पाण्याबरोबर वरती आले, थोडा आतमध्ये टाकते. हे कुंडीनं पुष्टाची असल्यामुळे ते ओली राहते, आणि रोज पाणी टाकायची गरज नसते त्यांना. थोड्या वेळानं छान ओली होऊन जाईल, ओलसरपणा राहतो त्यामध्ये. इथं खिडकीमध्ये छान ऊन येते, तर मी काही दिवस इथंच ठेवते. मागे ठेवते आणि इथं ठेवते.
आपण विसरून जातो की काय काय आपण यामध्ये पेरलेलं आहे. मग काय करायचं, याच्यावरती मी काय करते, लिहून ठेवते काय काय पेरलेलं. नंतर मला आठवण राहते की हे कोणतं बी आहे म्हणून. तर आता मी याच्यावरती आधी नाव लिहून घेते आणि नंतर मग ठेवते. आणि ते थोडं पाण्याने खराब पण होते, पण एवढं पण आपल्याला समजून जाते की आपण काय पेरलेलं आहे म्हणून. तर मी आता छोटंसं नाव लिहिलेलं आहे बघा, पाणी आलेलं आहे खाली. आता हे सर्व ओलं होऊन जाईल. तर मी याला निवांत याचा टाईम देते. पाणी गळत होतं, मग मी या कुंडीमध्ये ठेवलं आणि नंतर ते सुकल्यानंतर मी इथंच ठेवून देईल. त्याला थोडी जागा केलेली आहे. या खिडकीमध्ये पण सकाळी छान ऊन येते. आणि बाहेर आपले ते आहे गुलाब. तर मंडळी कामं चालूच राहतात. तर आता मी जेवण करते दुपारचं. आज अदितीच्या बाबाला टिफिनमध्ये मी सुकं बेसन दिलं होतं, म्हणजेच आपला सुका झुणका. चपाती घेतली, मस्त लोणचं घेतलेलं आणि निवांत आता मी थोडा वेळ जेवण करते आणि नंतर आपली कामं आहेच. तर इथं मस्त उन्हाचा आनंद घेत मी जेवण करत आहे. आज सोफ्यावरती बसूनच जेवण करते आणि टी व्ही लावलेली आहे. मुली आल्या की टी व्ही मी लावत नाही, कारण मग मी लावली की ते माझ्याबरोबर बघता, म्हणून ते याच्या आधीच मी बघून घेते मला जे बघायचं असते ते. तर माझं जेवण वगैरे झालं आहे आता आणि संध्याकाळची क्लिनिंग वगैरे बाकी होती. सकाळी थोडं झाडू वगैरे मारून घेतलेला होता, पण मुली याच्या आधी म्हटलं व्हॅक्यूम वगैरे करून सर्व घर क्लीन करून घ्यावं, पुसपास करून घ्यावं. तर इथं आता व्हॅक्यूम करून घेत आहे. आधी सर्व आवरून घेतलं. इथं थोडी जी आपण लावलं होतं माती वगैरे थोडी पडली होती, ते पण स्वच्छ करून घेतलं सर्व. आणि ऊन तुम्ही बघत आहे, ऊन छान पडलेलं आहे, पण खूप थंडी आहे आणि वारा पण सुटलेला आहे. त्याच्यामुळे वाऱ्यामुळे कपडे थोडे सुकलेले आहे आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळे पण थोडे कपडे सुकून गेलेले आहे. मे बी संध्याकाळपर्यंत सर्व कपडे सुकून जातील. तर आता सर्व व्हॅक्यूम करून घेते आणि नंतर आहे आपलं संध्याकाळचं स्वयंपाकाचा टाईम होतोच. तर मग आज मी मस्त कढी बनवणार आहे, आपली मस्त पारंपरिक कढी. तर इथं मला अन्वी पण मदत करत आहे, म्हणत आहे मला पण दे, मी पण असं छान दाखवते तुझ्यासारखं आणि टाकते. तर कढीच्या मसाल्यामध्ये मी इथं अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 लवंग घेतलेले आहे. छान अशी चव येते लवंगमुळे. तर तुम्ही दगडफूल पण इथं घेऊ शकता. आता मी दगडफूल घेतलेले नाही, फक्त लवंग घेतलेलं आहे. आणि दह्याची कढी बनवणार आहे. दही बनवलं होतं घरी, ते छान मस्त फेटून घेते. बेसन घेतलेलं आहे मी 2 चम्मच. जसं माझं दही आहे, त्या दह्याच्या अंदाजावरून आपण बेसन घ्यायचं. जर ताक असेल तर तुम्ही तुमचं ताक बघून त्या अंदाजाने बेसन घेऊ शकता. तर दही किंवा ताक आपलं जास्त आंबट असेल तर थोडं 1 चम्मच, छोटा चम्मच तुम्ही बेसन जास्त घेऊ शकता, कारण की मग पाणी त्यामध्ये जास्त पडते आणि पाणी जास्त झालं का मग आपलं ते आंबटपणा थोडा कमी होतं. म्हणून जर आंबट असेल ताक किंवा दही आंबट झालेलं असेल तर 1 चम्मच छोटावाला जास्त घ्यायचं, 1 चम्मच जास्त घ्यायचं बेसन. त्याने आपलं त्यामध्ये पाणी जास्त जाईल आणि आपला जो आमखरपणा आहे तो कमी होईल. आता माझं दही फ्रेश होतं, त्याच्यामुळे काय मी 2च चम्मच घेतलं आणि जास्त पाणी मी यामध्ये टाकून घेणार नाही आहे, कारण दही गोड आहे, जास्त आंबट झालेलं नाही, त्याच्यामुळे मला जास्त पाणी यामध्ये यूज करायची गरज नाही. तर गोडा छान मस्त बारीक वाटून घेतलेला आहे मी. यामध्ये जर नागेलचे पान असेल, जे आपले पूजेचे पान असते, खाण्याचे पान असते, ते पान पण टाकले तरी खूप छान अशी मस्त चव येते. तर मी तो मसाला पण टाकून घेतला आणि छान असं मस्त आपलं जे दही आहे ते मस्त रईने फेटून घेतलं. आता मेन कढीला आपल्याला अशी मस्त कडकडीत आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर इथं कढीला एकदम थोडं तेल लागते, जास्त तेल नाही लागत कढीसाठी. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली, मोहरी छान तडतडली का जिरं टाकलेलं आहे, नंतर कढीपत्ता. जिरं मस्त काळं होऊ द्यायचं, मस्त जळू द्यायचं आणि जेव्हा त्याचा जो फ्लेवर निघतो बाहेर, जे धुकं निघते, तर जे मिश्रण केलेलं आहे आपण कढीचं ते पटकन थोडंसं टाकायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती. त्याने काय होते, जो स्मोकचा फ्लेवर आहे तो आपल्या कढीला लागतो आणि कढीला एक वेगळी मस्त भन्नाट अशी चव येते. तुम्ही करून बघा. जशी आपली पारंपरिक चिपीची कढी आहे तशीच त्याची थोडीफार चव त्याला येते. म्हणून मस्त जे फोडणी आहे ती मस्त कडकडीत द्यायची आणि पाणी आपल्या कढीनुसार, ताकानुसार, दह्यानुसार पाणी त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला वाटलं की आपली कढी ही घट्ट झाली तर मग थोडं गरम पाणी तुम्ही करून टाकू शकता, नंतर जर टाकायचं असेल तर. ही कढी शिजायच्या आधी तुम्ही त्यामध्ये थंड पाणी टाकू शकता. कढी शिजल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की नाही ही खूप घट्ट झाली,
त्या टाईमला तुम्ही मग थोडं गरम पाणी टाकून थोडं मीठ टाकू शकता. तर कढी आपली मस्त कंटिन्यू फिरवत राहायचं, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही. तर इथं मस्त मी कढी फिरवत आहे आणि इथं मस्त कढी आपली फुगलेली आहे. कढी थोडी हेवी होते, फिरवता फिरवता आपल्याला जाणवते थोडी हेवी होते आणि फुगून येते, तेव्हा समजून जायचं आपली कढी झालेली आहे. इथं मी मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त ते आपल्याला एक 5 मिनिट ठेवायचे. तर इथं मस्त कढी आपली झालेली आहे. आता माझा हा गॅस गरम राहतो, त्याच्यामुळे मी झाकण ठेवून गॅस बंद करून 5 मिनटं गरम ठेवलेले आहे. तुम्ही गॅस बंद पण करू शकता. तसंच आपली कढी फुगते तेव्हाच शिजून जाते. तर मुलींसाठी थोडी खिचडी बनवली होती, संध्याकाळी त्यांना भुका लागल्या होत्या, तर कढी आणि खिचडी त्यांना आता देते खायला. आणि अदितीचे बाबा पण ऑफिसमधून आले होते थोड्या वेळानंतर. आमच्यासाठी मस्त भाकरी बनवल्या होत्या. आणि विदर्भाचे लोक इथं हजेरी लावा सर्वांना माहिती आहे, कढी असली की आमच्याकडे ठेचा असतोच, मिरचीचा हिरवा ठेचा. तर मी मस्त भाकरी केलेली आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे आणि ती एक वेगळीच मजा येते ठेच्याबरोबर कढी आणि भाकर खायला. तर अदितीचे बाबा चुरून घेते. अन्वीला मी विचारत आहे, तुला काय खायचं आहे सांग, चपाती खायची? ती म्हणते नाही मला चपाती नाही, मला भाकर तेल मीठ लावून दे भाकरला, तसं खायचं आहे. कारण तिने खिचडी खाल्ली होती, खिचडी आणि कढी, तर ती नाही म्हणत होती. तर इथं मस्त आम्ही ठेचा घेतलेला आहे. ठेच्यावरती मस्त थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. अदितीच्या बाबाने भाकर अशी मस्त चुरून घेतलेली आहे आणि त्यावरती मस्त कढी टाकून मस्त चुरून आता खाणार आहे. तुम्ही पण खाऊन बघा, खूप भारी भन्नाट लागते. तर कढी छान झालेली होती, नक्की करून बघा. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असणार. तर इथंच आजचा व्हिडिओ थांबवते. तुम्ही पण ठेचा आणि कढी असं खाऊन बघा, खूप भन्नाट लागते. विदर्भाचे लोक जेव्हा कढी बनवतात त्याच्याबरोबर ठेचा हा असतो. तर आजचा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक जरूर करा, लाईक करायला विसरू नका. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या.